शांतीचे आग्रही दूत भगवान गौतम बुद्ध, शिक्षणाचा मार्ग पटवून देणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, तसेच पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, स्वच्छतेचा संदेश पटवून देणारे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाला माझा स्त्रीवर वंदना देऊन मी माझ्या भाषणास सुरुवात करते. अति सुंदर होती ती गवळ्याची राधा, अति सुंदर होती ती गवळ्याची राधा, तिच्यावर नजर कृष्णाची होती. चंद्रपरी देखणी होती ती द्रौपदी, चंद्रपरी देखणी होती ती द्रौपदी, तिच्यावर नजर 5 पांडवाची होती, तिच्यावर नजर 5 पांडवाची होती. कोण म्हणे देखणी होती, कोण म्हणे कोकणी होती, कोण म्हणे देखणी होती, कोण म्हणे कोकणी होती. अरे साऱ्या जगाला अभिमान वाटेल अशी माझ्या भीमाची लेखणी होती, अशी माझ्या भीमाची लेखणी होती. मित्रहो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांची माहिती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या अशा एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण घेताना अपयश आणि मानहानी स्वीकारावी लागली. त्यामुळे कसले ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी अपयश आणि दीनदलितांचा हेच आपले ध्येय ठरवले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे एकमात्र वाघिणीचे दूध आहे, जो ते घेईल ते घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. स्त्रियांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क यासाठी कार्य केला. महाड येथे 14 तयाचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काळाराम मंदिराचा कार्य केला. अशी कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवनकाळात करत राहिली. परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती होय. अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच म्हणते की मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची. बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची, बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. जय भीम. धन्यवाद.